वळ्या पुढच्या बातमीकडे बातमी आहे भिवंडीमधून। भिवंडीच्या भंडारे कंपाऊंड मधल्या गंगारामवाडी इथल्या कोहिनूर अपार्टमेंटची बी विंग कोसळली आहे। यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जणांना वाचवण्यात यश आलंय। ढिगाऱ्याखाली आणखी 5 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। एनडीआरएफ आणि टीडीआरएफ यांच्या पथकांकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सध्या केले जाते। प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि बचाव कार्यावर ते लक्ष ठेवून आहेत। तर आपण पाहतोय इमारत दुर्घटना घडलेली आहे। भिवंडीमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय, 3 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। अद्यापही 5 जण या माती ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे। दो मिनट ये एक चीज बताइए। तर कोहिनूर अपार्टमेंटची बी विंग कोसळली आणि त्यामुळे या दुर्घटनेमध्ये 4 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। 5 जण अद्यापही या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत अशी माहिती समोर आली आहे आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवर केले जात आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय, यंत्रणा सतर्क आहे आणि बचाव कार्य सध्या केले जात आहे। हा ढिगारा उपसला जातोय, ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। या ढिगाऱ्याखाली 5 जण अद्यापही अडकलेले आहेत आणि त्यांना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। स्वप्नील, सध्याची काय परिस्थिती आहे आणि काय अपडेट्स आहेत? की सध्या 4 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। आता आणखी बचाव कार्य पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे। जवळपास 2 ते 3 मृतदेह हे सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसंच माहिती मिळाल्यानुसार 5 जण अद्यापही या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती सुद्धा समोर येते। मात्र एकूणच रात्री 11 वाजल्यापासून हे बचाव कार्य सुरू आहे आणि या बचाव कार्यामध्ये अद्याप 4 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। सध्या 5 ते 6 मजूर हे या इमारतीमध्ये काम करत होते अशा प्रकारची माहिती आहे। मात्र इमारत कोसळल्यानंतर कोणी बचाव करण्यासाठी त्या इमारतीकडे गेलं का अशी सुद्धा शंका व्यक्त करण्यात येते। त्यामुळे या अशा कारणामुळे कुठेतरी मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी सध्या एक जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू केलेलं आहे। ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे। ठाणे टीडीआरएफ आणि एकूण एनडीआरएफचे दोन्ही पथक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत, अधिकारी दाखल झालेले आहेत। खरं तर या इमारतीला खाली करण्यात आलं होतं, मात्र या इमारतीचं दुरुस्तीचं काम हे सुरू करण्यात आलं होतं। यामध्ये कोणत्याही प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना जी आहे ती करण्यात आली नव्हती। त्यामुळे काल जो पाऊस सुरू होता या पावसाच्या दरम्यान ही इमारत कोसळली होती। मात्र सध्या पाऊस उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढील तासाभरामध्ये 2 ते 3 मृतदेह हे हाती लागतील अशा प्रकारची शक्यता टीडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे पुढील बचाव कार्य हे तातडीने सुरू करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान घटनास्थळावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। भिवंडीतील भंडारी कंपाऊंडमध्ये इमारतीकडून दुर्घटना घडलेली आहे। मात्र अद्याप 3 मृतदेह बाहेर काढण्यामध्ये एनडीआरएफ आणि टीडीआरएफला यश आलेलं आहे। मात्र या ठिकाणी अद्यापही बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आणखी 4 ते 5 मृतदेह जे आहेत ते या ठिकाणी ढिगाऱ्याखाली दबले असल्याची माहिती समोर येते। खरं तर ही आपण बी विंग पाहतोय जी पडलेली आहे, त्या बाजूला सुद्धा ए विंग आहे। एकूणच ही इमारत धोकादायक होती आणि वारंवार नोटिसा दिल्यानंतर ही इमारत खाली करण्यात आली होती। मात्र काही डागडुजीचं काम या इमारतीमध्ये सुरू असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिलेली आहे आणि यानंतर खरं तर रात्री 11च्या दरम्यान ही इमारत ढासळली असल्याचं पाहायला मिळतं। मोठी दुर्घटना घडलेली आहे, मात्र इमारत खाली करण्यात आली असल्यामुळे एकूणच आपल्याला आपण बघतोय मोठी जीवितहानी झालेली नाही आहे। मात्र अद्याप या ठिकाणी आपण बघतोय बचाव कार्य सुरू आहे, कारण 5 जणांना या ढिगाऱ्याखाली दबले असल्याची माहिती ही टीडीआरएफ आणि एनडीआरएफकडनं देण्यात आलेली आहे। आतापर्यंत 3 मृतदेह काढण्यात आलेले आहेत। या ठिकाणी एक मोठी मशीन आपण बघतोय जेसीबीची लावण्यात आलेली आहे आणि ह्या जेसीबीच्या मशीनच्या साहाय्याने हे खोदकाम सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। जवळपास आता ग्राउंड फ्लोअर पर्यंतचं पाडकाम जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि एकूण ग्राउंड फ्लोअर खालती ज्या ढिगाऱ्याखाली दबलेले ज्या आहेत त्यांना बाहेर काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। खरं तर काल रात्रीपासून पहाटेपर्यंत ठाणे आणि भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होता। मात्र सध्या पावसाने उसंत घेतलेली आहे, त्यामुळे बचाव कार्याला वेग आलेला पाहायला मिळतंय। एकूणच या लवकरात लवकर बचाव कार्य संपवण्याच्या दृष्टीने आणि लवकरात लवकर कशा प्रकारे हे सर्व जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर कसं काढता येईल यासाठीचे शर्तीचे प्रयत्न आपण बघतोय एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या पथकाकडून सुरू करण्यात आलेले आहेत। आणि जे मृतदेह हाती सापडलेले आहेत त्यांना सुद्धा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावरती शवविच्छेदन प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे। मात्र एकूणच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती समोर येते।